इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. नवीन नाशिक सिडको विभागीय मनपा कार्यालय येथे मनपा शाळांच्या खासगी शाळा किंवा विविध समस्यांबाबत आज बैठक घेण्यात आली. सभापती बाळकृष्ण शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्यासह मनपा अंतर्गत येणाऱ्या विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि शाळा प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत शाळांमध्ये भेडसावणाऱ्या अनेक अडचणी, शैक्षणिक सुविधा, पायाभूत समस्या तसेच विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा याबाबत शिक्षक मुख्याध्यापकांनी आपल्या सूचना आणि समस्या मांडल्या. यावेळी काही समस्या तातडीनं मार्गी लावण्याची आवश्यकता असल्याचं सभापती बाळकृष्ण शिरसाट यांनी म्हटलं आहे. विभागाच्या वतीने आपण सर्व शाळांची एकत्र बैठक घेतली. सर्व मुख्याध्यापक असतील, आपल्या नाशिक जे विभागाच्या शिक्षण अधिकारी नीता मॅडम चौधरी या देखील त्या मीटिंगसाठी उपस्थित होत्या. विभागीय अधिकारी आणि सर्वच डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी त्या मीटिंगसाठी उपस्थित होते. ही मीटिंग घेण्याचं कारण एकच, आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांचे आरोग्य असेल, शाळेसंदर्भामधील वेगवेगळ्या समस्या असतील, याचं निवारण करण्यासाठी आपण या ठिकाणी मीटिंगचं आयोजन केलं होतं. आम्ही बघितले आपल्या नवीन नाशिकमध्ये खूप शाळांमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत. त्या नक्कीच आम्ही सोडवण्यासाठी तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करणार आहोत. तसं मुख्याध्यापकांना देखील त्या समस्या लेखी स्वरूपात आम्ही कळवण्यास सांगितलेलं आहे. तसंच मॅडमने देखील त्यांना अतिशय उत्तम मार्गदर्शन चौधरी मॅडमने केलेलं आहे. आपण बघितलं असेल, आत्ताच महाराष्ट्रातले आपण आदिवासी याच्यामध्ये आश्रमशाळेमध्ये जो प्रकार घडला, सर्पदंशाने आपले लहान बालकं 5 बालक त्या ठिकाणी विद्यार्थिनी मृत्युमुखी पडलेले आहे. याचं निश्चित हे दुर्दैवी घटना घडलेली आहे. तर निश्चित मी सर्व शिक्षण विभागांना विनंती करेल की त्या विभागामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्य संदर्भात त्यांच्या सुरक्षेच्या माध्यमातून निश्चित जी काही योग्य ती उपाययोजना करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे. आणि याच माध्यमातून या ठिकाणी मीटिंग घेतली होती. निश्चित नवीन नाशिकच्या ज्या काही समस्या असेल त्या आम्ही त्याचा पाठपुरावा करून नक्कीच सोडवणार आहोत. धन्यवाद. यावेळी शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांनी शाळांकडून मांडण्यात आलेल्या विविध प्रश्नांबाबत प्रशासनाची भूमिका आणि करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली. मी डॉक्टर मीता चौधरी, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग, महानगरपालिका नाशिक. आज माननीय सभापती शिरसाट सर यांनी आपलं जे नवीन नाशिकचं ऑफिस आहे, कार्यालय, त्या ठिकाणी नवीन नाशिक भागातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या मुख्याध्यापकांची बैठक ठेवली होती. आणि ही संकल्पना खरं तर खूप चांगली होती. कारण आत्ता लक्षात आलं जेव्हा आम्ही मीटिंग घेतली की सगळ्या मुख्याध्यापकांनी त्यांच्या वेगवेगळ्या समस्या मांडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच झाडांच्या काही समस्या होत्या, काही रस्त्यांच्या समस्या होत्या. आम्ही नेहमी शिक्षण विभाग म्हटल्यावर फक्त शिक्षणाच्या समस्यांविषयीच जाणून घेत असतो. आज सभापती महोदयांच्या या बैठकीमुळे इतर समस्यासुद्धा मुख्याध्यापकांना मांडण्याची संधी मिळाली. बऱ्याच समस्यांवरती आत्ताच आम्ही काही निर्णय घेतलेले आहेत आणि सर्व समस्यांविषयी पत्र देण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिलेल्या आहेत. काही दिवसांमध्ये पत्र आल्यानंतर सभापती महोदयांसोबत आणि विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्याच्यावरती पुढील काय कारवाई करता येईल याविषयी चर्चा करून त्यावर तात्काळ कारवाई केली जाईल. आणि बैठकीचा आजचा जो काही विषय झालेले आहेत त्यामध्ये खूप उत्तम पद्धतीने सभापती सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. मुख्याध्यापकांनी मोकळ्या मनाने त्यांच्या सर्व समस्या मांडलेल्या आहे आणि शिक्षण विभाग अधिकारी म्हणून आम्हीसुद्धा त्या सर्व समस्यांची नोंद घेतलेली आहे. आणि मला असं वाटतं या बैठकीच्या अनुषंगाने काही महिन्यानंतर आम्ही पुन्हा एक बैठक घेऊ आणि त्याच्यामध्ये किती समस्यांचं निरसन झालेलं आहे हे पाहून त्यानुसार पुढील कारवाई पुन्हा एकदा प्रस्तावित करू. बैठकीला आपण नवीन नाशिकमधल्या सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम म्हणजे मनपा शाळा, खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयं अर्थसहाय्यित म्हणजे सेल्फ फायनान्स अशा सर्व शाळांना बोलवलं होतं. इव्हन विशेष विद्यार्थ्यांच्या ज्या शाळा असतात त्याच्या मुख्याध्यापिकासुद्धा आज या बैठकीला आलेल्या होत्या आणि त्यांना जर काही समस्या होत्या त्या मांडलेल्या आहेत. पुरवठ्याबाबत काही शाळांचे जे प्रश्न होते ते आम्ही सोडवलेले आहेत. परंतु आता काही शाळांचं असं म्हणणे की त्यांच्याकडे स्टोरेज नसल्यामुळे त्यांना पाणी नाही आहे. तर त्याबाबत सभापती महोदयांनी तात्काळ निर्देश दिलेले आहेत की या शाळांना टँकरद्वारे पाणी पुरवलं जाणार आहे. आणि भटक्या कुत्र्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाचं जे काही आपल्याला सूचना आलेल्या आहेत त्या स्तरावर आपण खाली सर्व शाळांना सूचना दिलेल्या आहेत. आणि आम्ही सध्या तरी शाळा व्यवस्थापनामार्फतच यांच्यावरती उपाय करण्याचे प्रयत्न आमचे चालू आहेत. या बैठकीमुळे मनपा शाळांच्या समस्या प्रशासनासमोर थेट मांडण्याची संधी मिळाल्याने मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. मांडण्यात आलेल्या काही समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या सूचना सभापती शिरसाट यांनी संबंधित मनपा अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच शाळांच्या प्रश्नांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.